नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर उद्या दिनांक आहे 16 मार्च. तर राज्यामध्ये आता जे आहे राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि राज्यामध्ये आता पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर 16 तारखेला उद्या आहे 16 मार्च. तर उद्याच्या दरम्यान आपलं जे राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कुठे पाऊस पडणार आहे याचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये तर पाहणारच आहोत. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये 20 तारखेपर्यंत म्हणजे 20 मार्चपर्यंत राज्यातील काही भागामध्ये गारपीट तर काही भागामध्ये पावसाळ्यासारखा पाऊस या ठिकाणी पडणार आहे. याचा देखील अंदाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे जसं की आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये आज 15 15 मार्च, तर आजपासूनच राज्यातील काही भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. तर काही भागामध्ये कोल्हापूरच्या परिसरामध्ये काही भागामध्ये पाऊससुद्धा झाला आहे. आता जे आहे उद्या दिनांक आहे 16 मार्च. तर आता उद्या 16 तारखेला सुद्धा जे आहे राज्यात म्हणजे पावसाला या ठिकाणी पोषक वातावरण तयार होईल. म्हणजे उद्यासुद्धा आपल्या राज्यातील काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी थोडंफार पावसाची शक्यतासुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर उद्याच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे म्हणजे उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान म्हणजे सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता आपल्याला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. तर हा पाऊस फक्त विदर्भातील भागामध्ये या ठिकाणी राहील. जास्त काही उद्याच्या दरम्यान पाऊस राहणार नाही. उद्या फक्त थोडंफार ढगाळ वातावरण शक्यतो जे आहे पाहायला मिळेल सगळीकडं आणि विदर्भातील काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. जसे की नागपूर जिल्हा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर या परिसरामध्ये आपल्याला जे आहे थोडाफार हलका ते रिमझिम पावसाची सरी आपल्याला उद्या 16 तारखेच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. उद्या काय जास्त कुठेही पाऊस पडणार नाही. फक्त जे आहे ढगाळ वातावरण राहील आणि 17 तारखेला जे आहे राज्यामध्ये विदर्भातील आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये पाऊस राहील. विदर्भातील भागामध्येच आपल्याला जे आहे 17 तारखेदरम्यान पाऊस राहणार आहे आणि 18, 19 आणि 20 म्हणजे हे 3 दिवस म्हणजे महत्त्वाचे आहेत. कारण की या 3 दिवसामध्येच राज्यामध्ये सगळीकडे पाऊस पडणार आहे. म्हणजे 18 तारीख, 19 तारीख आणि 20 तारीख या 3 दिवसामध्ये जे आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस राहील. शक्यतो जे आहे 19-20 या तारखेदरम्यान आपल्याला जे आहे 19 आणि 20 तारखेदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची या ठिकाणी जोरदार हजेरी पाहायला मिळेल आणि 19 आणि 20 तारखेच्या दरम्यानच राज्यातील काही भागामध्ये गारपीटसुद्धा होणार आहे. 20 तारखेला मराठवाडा, विदर्भातील काही भागामध्ये गारपीट होऊ शकते. कारण की 20 तारखेला जे आहे पावसाचे वातावरण हे जास्त राहणार आहे. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये 17 तारखेला आता जे आहे उद्याच्याला 16 तारीख, उद्या 16 मार्च. आता उद्या आपण जे आता उद्याच्या दरम्यान का पाऊस कुठेही पाहायला मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आपले जे काही शेतीची कामे राहिले असेल, गहू काढायचं सुरू असेल तर गहू काढून घ्या. आणि कारण की तुमच्याकडे फक्त 2 दिवस आहे. कारण की 2 दिवस म्हणजे 17 तारखेपर्यंत तुमची शेतीची कामे करून घ्या आणि 17 तारखेला रात्रीच्या दरम्यान पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. 18 तारखेला जे आपला हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे पाहायला मिळणार नाही. फक्त मराठवाडा आणि विदर्भातील भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर, लातूर या भागामध्ये पाहायला राहील. आणि 19 तारखेला जे आहे हा पाऊस आपल्याला जे आहे विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल 19 तारखेला. आणि 20 तारखेलासुद्धा आपलं जे आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे. या पावसाचे जे प्रमाण राहणार आहे म्हणजे हा जो पाऊस पडणार आहे हा पाऊस फक्त आणि शेतकरी मित्रांनो, हा पाऊस सगळ्यात जास्त जे आहे मराठवाडा आणि विदर्भातील भागामध्ये जास्त राहील. शक्यतो विदर्भामध्ये पाऊस हा जास्त पडणार आहे. हा जो पाऊस पडणार आहे 20 तारखेला जास्त पाऊस पडेल विदर्भामध्ये. 19 तारखेलासुद्धा पडेल, परंतु 19पेक्षा 20 मार्चला जे आहे विदर्भातील भागामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे. जसं की आता सांगितलं आपण, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की 20 तारखेला हा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे विदर्भातील भागामध्ये. 19 तारखेलासुद्धा जे आपल्याला शेतकरी मित्रांनो 19 तारखेलासुद्धा राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. 19 तारखेला मुंबई, नाशिक, पुणे, आल्यानगर, बीड जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक तसेच जे आहे आल्यानगर आणि बीड या भागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरसुद्धा मध्ये आपल्याला जे आहे पावसाची हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण की हा जो पाऊस आहे आपल्याला त्या भागामध्ये आपल्याला सध्या 19 तारखेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 18 तारखेला फक्त विदर्भातील भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. विदर्भ आणि विदर्भालगतचा जो मराठवाड्याचा भाग आहे, मराठवाडा म्हणजे विदर्भालगतचा जो 2 जिल्हे आहेत म्हणजे नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला 18 तारखेलाच पावसाला सुरुवात होईल त्या भागामध्ये. आणि इतर सगळीकडे जे आपलं 19 आणि 20 तारखेदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये हा जो पाऊस पडणार आहे, आता आपण सांगितलं होतं की हा जो पावसाचे वातावरण आहे, हा पावसाचे वातावरण फक्त सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यानच हा पाऊस पडणार.
रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळपासून पावसाला सुरुवात होईल. सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची हजेरी पाहायला मिळेल. येत्या 3 दिवसामध्ये जास्त पाऊस राहील. 18, 19, 20 तारखेदरम्यान पावसाचे प्रमाण जास्त राहील. शक्यतो 20 तारखेला विदर्भामध्ये पाऊस जास्त पडणार आणि मराठवाड्यामध्ये. आणि यामध्ये जे आहे आता उद्याच्याला 16 तारखेचा आपण अंदाज या ठिकाणी पाहिलेलाच आहे. कारण की 16 तारखेला उद्या काय पाऊस पडणार नाही. उद्या फक्त जो पाऊस पडू शकतो तो कुठं पडू शकतो, तो पाऊस आपल्याला जे आहे अलिदाबाद म्हणजे ते विदर्भालगतचा जो भाग आहे त्या भागामध्ये थोडाफार पाऊस आपल्याला उद्याच्या दरम्यान पावसाची सरी थोड्याफार पाहायला मिळू शकते. निजामाबाद तसेच जे देगूळ या परिसरामध्ये पाहायला मिळेल. उदगीरच्या भागामध्ये या परिसरामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडंफार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. 17 तारखेला आपल्याला जे आहे 17 तारखेलासुद्धा आपल्या विदर्भातील आणि मराठवाड्यातील जे आहे लातूरच्या परिसरामध्ये आणि या भागामध्ये पाऊस राहील. आणि 18 तारखेला जे आहे राज्यातील आपण सांगितलंच की 18 तारखेला जे आहे लातूरच्या भागामध्ये म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये लातूर, औसा, निलंगा, लोहारा, तुळजापूर, धाराशिव, उदगीर, अहमदपूर, वाडा, कोपरा तसेच जे आहे कळंब आणि केज, परळी, सोमपेठ तसेच जे आहे वडवणी, बीड, अहमदपूर, कोंडाली आणि नांदेड, भोकर, नालगाव, वसमत या परिसरामध्ये आपल्याला जे आहे 18 तारखेला या ठिकाणी 18 तारखेला रात्रीच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हा पाऊस रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. रात्रीच्या दरम्यान आपल्याला पावसाची हजेरी पाहायला मिळेल. म्हणजे राज्यामध्ये 18 तारखेला राज्यामधील पावसाचा जोर हा आपल्याला जास्त राहील. 18 तारखेला आपल्याला जे आहे मराठवाड्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल. आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाऊस कधी पडणार, तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 19 तारखेला पाऊस पडेल रात्रीच्या दरम्यान. आणि 18 तारखेलासुद्धा रात्रीच्या दरम्यान थोडाफार पावसाची हलका ते रिमझिम पाऊस पडेल. परंतु 18-19 तारखेदरम्यान अहिल्यानगर भागामध्ये पाऊस पडेल. पुणे परिसरामध्ये तसेच मुंबई, कोकणपट्टी या परिसरामध्ये 18-19ला पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये 18-19ला पाऊस पडेल. 20ला मराठवाडा विदर्भामध्ये पावसाची शक्यता जास्त राहील. पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये 18-19ला पाऊस पडेल. तर असं जे आहे पावसाचे प्रमाण आपल्याला जे आहे येत्या 3 दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. तर आता उद्या 16 तारीख 17 तारीख या 2 दिवस राज्यामधील पावसाची म्हणजे वातावरण नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्या. या 2 दिवसामध्ये आपली शेतीची कामे करून घ्या. कारण की 18-19 तारखेला राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची हजेरी पाहायला मिळेल. हा पाऊस काही भागामध्ये जास्त पावसाळ्यासारखा पडेल, तर काही भागामध्ये जे आपल्याला गारपिटीचे प्रमाणसुद्धा गारपीटसुद्धा होऊ शकतं. तर ही गारपीट कुठे होऊ शकते, आपण आत्ताच सांगितलं की विदर्भातील भागामध्ये विदर्भातील जो भाग आहे म्हणजे ही जी गारपीट होईल 20 तारखेला याचे प्रमाण आपल्याला जे विदर्भातील भागामध्ये राहील, विदर्भातील जिल्ह्यामध्ये. आणि हा सायंकाळच्या आणि रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता त्या भागामध्ये पाहायला मिळेल. हा वर्धा तसेच जे हिंगणघाट वर्धा या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. त्यामुळे विदर्भातील काही भागामध्ये आणि विदर्भालगतचा जो जिल्हे आहेत तसे नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची हजेरी आपल्याला पावसाळ्यासारखा पाऊस आपल्याला जे 20 तारखेला आणि 19 तारखेला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर धन्यवाद.